तर हॅलो पब्लिक, जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? सो माझं थोडं थोडं इम्प्रोव्हायझेशन होईल. असंच 2 व्हिडिओ बनवलेत, हा तिसरा व्हिडिओ आहे. माझं नाव तेजस आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रियालिटी चेक अ मिरर बाय तेजस. तर माझे व्हिडिओ थोडेसे लेंदी आहेत. मला असं वाटतं, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोलले, की चवार 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 खवाड. स्टार्टिंगला असं होतंय की मी एकदम सोफेस्टिकेटेड बोलायला चालू करते आणि नंतर म्हणजे प्युअर लँग्वेजमध्ये येते. पण ठीक आहे, तुम्ही बघताय व्हिडिओ. भरपूर सारे व्हिडिओज आता शॉर्ट्समध्ये पण बनवलेत आणि 2 व्हिडिओ बनवलेत आणि ते भरपूर लोकांनी शेअर केलेत. व्ह्यूज यायला लागलेत. सो थँक्यू सो मच. परत किती थँक्स म्हटलं आणि कितीही तुमचे आभार मानले तरी कमीच आहे. असंच प्रेम द्या, थोडं थोडं चॅनल ग्रो होईल. सो आपला विषय भरकटता कामा नाही. ते 4 माणसं काय म्हणतील? आपल्याला त्या 4 माणसांकडं लक्षच नाही द्यायचं. पण तुम्ही आता म्हणाल की लक्ष नाही द्यायचं कसं? ती 4 माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात. जन्मल्यापासून आपल्या आईवडिलांनी 4 लोक काय म्हणतील, ते 4 लोक काय म्हणतील तू बाहेर फिरायला गेली तर, ते 4 लोक काय म्हणतील तू इकडे गेलीस तर, ते 4 लोक काय म्हणतील तू कुठल्या पोराबरोबर गेलीस तर. अरे ऐकून 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 ना कानाचं ना पार भज झाले. भज चपट झालेलं असतं ना ते, त्याच्यात चव नसती, क्रिस्पी नसती, तसं झालेलं आहे ते. पण ठीक आहे, तो एक समाज आहे. ज्या समाजासाठीच मी बोलायला आले आणि त्या समाजाचमुळे मला आज इथे बोलायचा मोका मिळाला आहे. म्हणजे बघा ना, ही लोक आपल्याला येतात, आपल्याला असं ग्राइंड वगैरे करतात. म्हणजे असतं ना ते आपल्याला एकदम टॉर्चर बिर्चर आणि ते काय काय काय. पण त्यांना हे कळत नाहीये की तुम्ही जी प्रक्रिया आमच्यावर करता ना, की तुम्हाला असं वाटत असेल ह्यांना काहीतरी करू, पण यु नो ती 4 माणसंच आपल्याला घडवतात. आय एम व्हेरी थँकफुल टू दॅट पीपल. हा, ते म्हणतात ना की घासून 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 त्यांनी हा जो डायमंड बनवलेला आहे आज, कसं लकाकतोय बघा, जरा बघा कसा लकाकतोय. ही तुमचीच लकाकी इथे. पण हे जर तुम्ही स्वतःला डेव्हलप करायला काहीतरी केलं असतं, दुसऱ्यांना नावं न ठेवता, तर कदाचित तुमचंही थोडंसं काहीतरी चांगलं झालं असतं. पण नो, यू आर दी नार्सिसिस्ट पीपल. कळलं का? हे तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट करत नाही. त्यासाठी आमच्यासारखी पब्लिक अशी सोशली येते आणि काहीतरी बोलते. सो तरी पण आपला 4 लोक काय म्हणतात हे भरकटता कामा नाही. सो हिअर वी आर. तर हे मी रॅन्डमली बोलते. हे कुठेच मी म्हणजे काही नोट्स काढल्या नाही आहेत ह्याच्या. मी डायरेक्टली कॅमेरा चालू करते आणि ऑन करते आणि सरळ वाटेल ते बोलते. मध्ये मध्ये मी असं काहीतरी आठवल्यासारखं करते, काहीतरी विसरते किंवा काही शब्द आठवत नाही आहेत मला. सो त्यामुळं मी सॉरी आणि थँक्यू दोन्ही म्हणते. तुम्ही एक्सेप्ट पण करताय आणि मी माझी रियालिटी पण सांगते. सो अशी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे असं मला वाटतं. आणि मी हे असेच प्युअर व्हिडिओज घेऊन येणार आहे. मला ते नको आहेत ते व्हिडिओज की कुठेतरी त्याला क्रॉप केलंय, हे केलंय, मग हे नाही बोलायचं, मग ते नाही बोलायचं, किंवा मग मी ते लिहून ठेवलेत आणि मग मी स्क्रिप्टिंग करते. नो 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 नो. दीज आर माय प्युअर वर्ड्स कमिंग फ्रॉम माय हार्ट्स, बॉटम फ्रॉम माय हार्ट्स. सो कारण की मी खूप उतावळी झाली आहे. ते 4 लोक काय बोलतात आणि त्या 4 लोकांनी आपलं काय करणार. तर लहानाची मोठी झाली ती लोक, ती 4 लोक, आय मीन ती 4 लोक काय बोलतात. सो त्या 4 माणसांना आपल्याला आज द्यायचं आहे रियालिटी चेक बेबी. सो यो यो हनी सिंगला घेऊन त्याच्याकडनं तर मी 100% एखादं गाणं लिहूनच घेणार आहे. कधी जर त्यांनी हे व्हिडिओ माझे व्हायरल झाले
आणि त्याला कळलं की अशी कोणीतरी एक आहे व्हिडिओज बनवणारी, ती नेहमी तिच्या व्हिडिओजमध्ये यो यो हनी सिंगला मेन्शन करते आणि त्याच्याकडून गाणं लिहून घ्यायची इच्छा करते. सो हे लवकरात लवकर स्प्रेड करा, म्हणजे आपल्याला हनी सिंगकडनं गाणे ऐकायला भेटतील. मी पण थोडीशी त्याला हेल्प करेल की माझ्या मनात काय साठलंय ना असं सगळं सगळं मारणार, त्याला सांगणार भाई इसमें से 10 गाने तो निकलेंगे और हिट हिट, मैं बोलती हिट पे हिट जाएगा. ओ माय गॉड, म्हणजे माझ्या मनात किती साठलंय ह्या लोकांसाठी. सो आता खूप झालं, तर मी रोज काहीतरी ठरवलंय अशी स्टोरी, काहीतरी एक शॉर्ट स्टोरी घेऊन यायची ज्याच्याबद्दल एक त्याच्यामध्ये एक म्हणजे एक हे असेल, कन्क्लुजन असेल, एक एक्झाम्पल असेल. स्टोरी अशी आहे आजची की सपोज एक मुलगा असतो आणि तो रोज आपल्या ऑफिसला चाललेला असतो, तर त्याला त्या ऑफिसच्या रोडमध्ये त्याला एक कुत्रा भेटतो. तर तो त्याला एक दिवशी बिस्किट टाकतो खायला, असं रोज तो त्याला मग एक बिस्किट टाकतो त्याला, तरी पण तो त्याला चावला. ज्या दिवशी त्याने पहिल्या दिवशीच बिस्किट टाकलं, तर त्याला असं वाटलं जाऊ दे, तो इतक्या दिवसाचा भुकेला असेल ना, म्हणून त्याला काहीच कळालं नसेल म्हणून त्यांनी त्याला चावलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याला पाव आणला, तरी ते त्याला चावलं. असं करता करता त्यांनी 3-4 दिवस असे त्याला दिले, म्हणजे यू कॅन से मेनी डेज वेंट ऑन, की तो त्याला काहीतरी देत होता आणि तरी तो त्याच्यावर भुकत होता. त्याच्यानंतर त्याच्यावर चावा घेत होता त्याला. ह्याला कळेनाच आता, म्हणजे मला प्रेम द्यायचंय ह्याला की नाही द्यायचंय, की कसं बाबा ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू मी. एक दिवशी तो विचार करतो आणि म्हणतो चल सोड ना, मीच त्या रस्त्याला नाही गेलो, मीच त्याच्याकडे नाही गेलो तर कदाचित तो शांत होईल किंवा त्याला काय करता येईल असं हे बघूयात आपण काय करून. म्हणून मग तो त्या दिशेला जायचं सोडलं त्याने आणि तो आपल्या आपल्या कामाला जायला लागला, आपलं एन्जॉय करायला लागला, स्वतःची कंपनी एन्जॉय करायला लागला. अशा लोकांबरोबर राहायला लागला ज्यांच्याकडनं पॉझिटिव्ह घेणार आहे आपण. बस मग एक दिवशी त्याला कळतं की त्यांनी इतर लोकांना सांगितलंय की हा माणूस खराब आहे, ह्या माणसावर मी ह्याच्यामुळे भुंकतो, ह्या माणसाला मी ह्याच्यामुळे चावतो. ज्या दिवसापासून त्यांनी त्याला जेवण द्यायचं सोडलं, त्यांनी त्याला हड्डी टाकायची सोडली, ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्याचं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करून तो तिथून निघून गेला. आणि हा कुत्रा ॲज युजल ट्विस्ट, हा कुत्रा हा एक्झाम्पल साठी आहे. तुम्हाला माहीतच आहे हे कोणाबद्दल आहे आणि कशाबद्दल आहे. हे असे नमुने आपल्या सोबत असतात, लाईफच्या येणाऱ्या सगळ्या फेज मध्ये असतं. कोणी असेल, मुलगा असतो, मुलगी असती, ऑफिस मधले असतात, ऑफिसच्या बाहेर असतात, तुमचे फ्रेंड्स असतात, तुमचं कोणतरी असतं, तुमचे 2 बेस्ट फ्रेंड्स असतील, त्याच्यात हा तिसरा असतो. ते आपल्याला ओळखायला कळायला खूप दिवस लागतात माहिती. पण हे कशामुळं? तुमच्या चांगुलपणामुळे, तुमच्या असलेल्या ट्रस्टवर्दीमुळे, तुमच्या असलेल्या विश्वासामुळे, ठीक आहे. त्यामुळं आपण चुकतोय असं नाहीये, ठीक आहे. फक्त आपल्याला त्याच्यातनं काय हे करायचंय की आपल्याला डिस्टन्स निर्माण करायचंय या नार्सिसिस्ट पीपल्स पासून, ह्या भुंकणाऱ्यांपासून, ह्या चावा घेणाऱ्यांपासून. आपण त्यांच्यापासून एकदा वेगळे झालो ना, मग ते आपल्या पाठी भुकतात काय, आपल्या मागे करतात काय, 4 जणांना बोलून सांगतात काय, ह्याच्याशी आपल्याला काही संबंध वाटता कामा नाही, कारण की वी आर नॉट पार्ट ऑफ दॅट नाव, ठीक आहे. आणि त्यांना जरी असं वाटत असेल ना, सगळ्यांबरोबर राहून दे आर इन टू एव्हरी वन्स गुड बुक्स, सॉरी पीपल, सॉरी नार्सिसिस्ट पीपल अँड द पीपल हू आर लाईक विच, हू आर लाईक यु नो, विच म्हणजे चटकीन आणि भूत नमुने, मला नाही माहिती काय नाव आहे त्यांच्यासाठी, पण ठीक आहे. तर ही सगळी लोकांना एक रियालिटी चेक. सो इट्स अ मिरर पीपल. तुम्ही
तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही कोणाच्या गुड बुक्स मध्ये राहताय, बट एव्हरी बुक्स नो दॅट यू आर नॉट इन दॅर गुड बुक्स. बिकॉज ते पण दाखवतात तू लुख्खाच आहे, तू अशीच आहे ग, किंवा तू असाच आहे ग. तुम्ही सगळ्यांशी गोड बोलून जरी सगळ्यांशी संबंध जोडले, पण सगळ्यांना माहितीये बाई तू कसा आहे, तू कशी आहे, अगो गो गो गो, अगो काय झालं ग, अगो काय झालं रे, अरे बापरे किती वेळ. आणि हीच ती लोक असतात ना, कोणाचं असं काय झालं ना, हो रे असं झालं रे, तसं झालं, आणि मनातल्या मनात हसत असतात. अशा तर लोकांपासून मी तर म्हणते 10-15 हात तुम्ही लांबच उभं राहा. नाटकी माणसं आहेत ही निव्वळ तुमच्या आजूबाजूला, नाटकी माणसं, ज्यांना तुमचं काहीच करायचं नाहीये, ज्यांना तुमच्याशी काहीच घेणं देणं नाहीये, बस तुमचा झालेला खेळ खंडोबा बघायला रिकामी. मी चूक आहे की बरोबर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. माझे इतर व्हिडिओज पण बघा रिलेटेड, रोज रोज मी नवीन काहीतरी घेऊनच येणार आहे. खूप बोलायचं असतं बाबा, मला इतकं तोंड आहे ना देवाने दिलंय, काय सांगू आता. ब्लेस्ड आहे पण ह्या सगळ्याशी, त्यासाठी तिथल्या तिथं मी शिकली आता ते हे करणं. जोपर्यंत आपण त्यांच्या ताटाखालचं मांजर असतो किंवा आपण त्यांचं ऐकून घेतो ना, तोपर्यंत आपण सगळं चांगली गो, ती खूप चांगली गो, माझं सगळं करते ग, माझ्यासाठी खूप करते रे, असं करते रे, खूप चांगली मैत्रिणी. एक दिवशी तुम्ही फक्त तिला म्हणे मला नाही यायचं तुझ्या बरोबर, मला नाही तुझं काय करायचं, मला तुझं काम पण नको, मला तुझं काहीच नको, आणि मला तू पण नको. बघा दुसऱ्या दिवशी कशी रंग दाखवते, ते दाखवणारच ते रंग. अरे असतात रे अशी लोक बाबा. हा विषय असा वाढत वाढत गेला ना, मला ते व्हिडिओ 3-3 तासाचे पण कमी पडतील. पण काय आता, हे सगळं युट्यूब वर चाललंय म्हणून आपण बोलतोय. तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्ह्यूज द्या. खरंच तुम्हाला असं कोरिलेट वाटत असेल की मी खरंच अशी तुमची मैत्रीण आहे, तुमच्याशी बोलते, तुमच्या मनातलं आणि माझ्या मनातलं हे कुठंतरी आता सोशल मीडियावर मी ते प्रेझेंट करतीये, तर नक्की नक्की नक्की. आणि तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल, मोटिवेशन्स घ्यायचे असतील किंवा फील गुड करायचं असेल, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. नक्की नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा किंवा तुमचा नंबर शेअर करा तिथे. आय विल डेफिनेटली कॉल यू, डेफिनेटली कॉल यू. ठीक आहे. काहीही असेल, तुम्हाला काहीही होत असेल, तर त्याच्यातून सगळ्यातून कसं बाहेर पडायचंय, काय बाहेर पडायचंय, अशा लोकांपासून कसं डिस्टन्स मेंटेन करायचंय, शुअरली ते शिकून 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 मी आज इथपर्यंत एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला, यूट्यूब इज सच अ बिग प्लॅटफॉर्म. लोक आज करोडोनी कमवताय यार त्याच्यावर. बस फोन उचलायचा आहे आणि बोलायचंय, बस बोलायचंय, आपल्या मनातलं बोलायचंय. आपल्याला आहे तो अधिकार, दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बोलायचा अधिकार दिलाय, ठीक आहे. त्यामुळे त्याचा वापर करूयात आपण. आपण कोणाला वाईट म्हणतच नाही. ती 4 लोक, आपण कोणाची नावं घेतली आहेत का? नो, नाही घेतलेली आपण कोणाची नावं. पण असतात की नाही सांगा मला, तुमच्याकडे आजूबाजूला कॉमन आहेत हे, कुठे पण भेटतात. अरे साधं तुम्ही 4 दिवस 4 माणसांशी बोला, तर 4 दिवसात तो तुमची हिस्ट्री काढून रिकामा झालेला असेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा म्हणजे त्याचा विचार करायचा सुद्धा वेळ नसेल. त्यांनी तोपर्यंत सगळ्या गावात तुमचा बोबाटा केलेला असतो 4 दिवसात. म्हणजे तुम्ही काय कुठं काही करूच पर्यंत ही तुमची सगळी काय म्हणतात त्याला, खानदाना सकट, किंवा तुम्ही कुठं उठतान, कुठं बसतान, कोणाबरोबर असतान, किती वेळ असतान, कुठं जाताय, काय करताय, म्हणजे तुम्ही काय करून सोडलेत या लोकांना. किती लोक आता उठून माझ्यासारखी येडी माणसं प्लॅटफॉर्म निवडतात. हे बाई बख्श दे मुझे, माफ करा. तरी तुम्ही सुधारायचं नाव नाही घेते. पण नको, मी तर म्हणते राहावीत अशी माणसं. का माहितीये, त्याच्यामुळे आपल्यासारखं एक डायमंड रेडी होते. सो बी प्रिपेअर ऑफ दिस डायमंड. पण तुम्ही पण काहीतरी करा, माझ्यासारखाच तुम्ही पण काहीतरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निवडा, त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी म्हणजे बोलायला नाही जायचं आपल्याला, आज प्लॅटफॉर्मवर बोलायचंय. सो
खूप बोलले मी आता, खूप बोलले. आणि व्हिडिओ पण आज लेंदी झालेला आहे, मनात खूप सारं आहे. लवकर भेटू. शेअर, फॉलो, सबस्क्राईब, लाईक. थँक्यू.